एकदा काय झालं, मुने आणि त्याच्या मित्रांना शाळेला सुट्टी होती. शाळेला सुट्टी म्हटलं की सगळी मुलं गावातल्या शेतावरती क्रिकेट खेळायला जायचे. त्यातल्या त्यात मुन्याच त्यांच्यात लहान, त्यामुळे तो रोज मैदानाकडे जायचा खरा, पण बांधावरती बसूनच खेळ बघायचा. कोणीही त्याला टीममध्ये घ्यायचं नाही, कारण तो लिंबू टिंबू. आज मात्र मोन्यानं हट्टच धरला. दादा मला पण खेळायला घ्या ना, आणि रडायलाच लागला. मग काय, सगळ्यांनी विचार केला घेऊयात आज मोन्याला. आधी मोन्याला फिल्डिंग करायला लावलं. मोन्या त्यातही खुश झाला. मॅच सुरू झाली. बंटीनं जोरात शॉट मारला आणि बॉल सरळ मोन्याच्याच दिशेनं गेला. सगळे ओरडले, मोन्या पकड पकड. मोन्या धावत बॉल पकडायला गेला. हात वर केला, पण त्याला काही चेंडू पकडता आला नाही आणि तोल जाऊन मोन्यास धाडकन पडला. कॅच काही पकडता आली नाही, पण त्यानं नंतर बॉल मात्र पकडला. सगळेजण अगदी मोठमोठ्यानं हसू लागले. मोन्या थोडा निराश होऊनच उठला, पण खट्याळपणे म्हणाला, मी पडून देखील बॉल अडवला, म्हणजे माझी डायव्हिंग फिल्डिंग झाली ना, बरोबर ना दादा? सगळेजण अजून जोरजोरात हसू लागले. पण त्याचा भाऊ म्हणजे अभिदादा त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, हो अगदी बरोबर मोन्या, तुझा प्रयत्न खूपच छान होता, पण आता पुढच्या वेळेला नुसती फिल्डिंग करून उपयोग नाही हा, बॉलही पकडता आला पाहिजे. मोन्या म्हणाला, हो दादा नक्की, पुढच्या वेळेला कॅच पकडूनच दाखवेन. आणि मग काय, त्या दिवसापासून मोन्या दादाच्या टीममध्ये क्रिकेट खेळायला लागला.